कडबगाव तालुका अक्कलकोट जवळ अक्कलकोट स्टेशन येथील व्यापारी गाळ्याला अचानक रात्री लागलेल्या आगीत 4 लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे। ही घटना 27 मार्च रोजी रात्री 12:30 वाजता घडली आहे। याबाबत महसूल विभागाचे तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला। अधिक माहिती अशी की बुधवार 27 मार्च रोजी 12:30 वाजता अचानकपणे लागलेल्या आगीत अंबादास सिद्धाराम दळवी यांच्या इस्त्री दुकानातील ग्राहकांचे पॅन्ट शर्ट, साड्या, सूट यासह फर्निचर, काचेचे कपाट, खुर्ची, पत्रा शेड वगैरे जळून खाक झाले। ही आग अचानकपणे लागलेली नसून कोणीतरी लावली आहे। यामध्ये सगळ्यांचे मिळून 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। तलाठी यांनी पंचनामा केला असून पोलिसांनी याबाबत चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी। शाह यांच्या जनरल स्टोर्सला लागलेल्या आगीत फ्रीज, लॅपटॉप, होम थिएटर, फर्निचर, कोल्ड्रिंक्स असे मिळून 2,77,000 रुपयांचे एकूण नुकसान झाले। रोहित दत्तू भालेराव यांचे CST सेंटर जळून खाक झाले आहे। त्यामध्ये प्रिंटर, मिक्सर, टेबल, प्लास्टिक वस्तू असे 19,000 रुपयांचे नुकसान झाले। याबरोबर सचिन राठोड यांचे पान शॉप जळून 20,000चे नुकसान झाले। असे एकाच रात्री ते एकाच वेळी सलग 4 दुकाने, पत्राशेड त्यामधील साहित्य जळून 4 लाख रुपयांचे नुकसान झाले। याबाबत दक्षिण पोलीस ठाण्यात नोंद झाली। तलाठी श्रीशैल हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय। पंचनाम्याप्रसंगी जाफर मुल्ला, श्रीकांत चव्हाण या पंचाबरोबर कोतवाल, प्रदीप शिवशरण उपस्थित होते। सगळे जळालं होते आणि आम्ही पाणी वगैरे घालून सगळं विझवलो, तरी आमच्यावर खूपच मोठा अन्याय झाला आहे। जे कोणी केलंय त्याला कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी विनंती। आज या ठिकाणी अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे मी आलो असताना आमचे वंचित बहुजन आघाडीचे क्रियाशील समाज असलेले व कार्यकर्ते आमचे पाटील यांच्या फोनवरून मला कळालं की अक्कलकोट या ठिकाणी किशोरी काल रात्री काही समाजकंटकांनी या ठिकाणी आले होते। येऊन रात्री या ठिकाणी बरेच काही लोकांना मारहाण करून, दंगमस्ती करून आणि पाटील याचा दुकानाला पेट्रोल टाकून जाळ लावण्यात आलेला आहे। त्या संदर्भात मी या ठिकाणी आलेलं आहे। का येऊन बघतो तर खरोखरच या ठिकाणी बरंच काही त्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि जाळ लावून आणि काही इथल्या स्थानिक लोकांना मारहाण केलेले आहेत आणि 2 इसम व्यक्ती या ठिकाणी होते असं स्थानिक काही लोकांनी बघितलेल्या लोकांचं म्हणणं आहे। तर या ठिकाणी मी एवढं आवर्जून सांगू इच्छितो की ज्या काही समाजकंटकांनी हा कृत्य केलेला आहे त्याला ताबडतोब त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावा आणि त्याला ताबडतोब अटक करून तो कोण आहे त्याला त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावं असं या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि वैयक्तिक या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आदरणीय PA यांना पण मी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालावा आणि जो काही आहे त्याला ताबडतोब अटक करण्यात यावं आणि या घटनेचं मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि शक्यतो लवकरात लवकर जो कोणी आरोपी व समाजकंटक आहे त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावा या ठिकाणी अशी मी विनंती करतो।